नमस्कार, मी भूषण सजगुरे आज तुम्हाला सर्वपित्री अमावस्येबद्दल सांगणार आहे। या पितृपक्षामध्ये जी अमावस्या येते त्याला सर्वपित्री अमावस्या असं म्हणतात, जी आपल्या सर्व पितरांना मोक्ष प्रदान करणारी आहे। आपल्याकडनं या तिथीनुसार आपल्या घरामध्ये केलेले जे काही पूर्वज आहे यांना प्रत्येकाला त्या प्रत्येक व्यक्तीसाठी तर्पण, मार्जन, पिंडदान वगैरे सांगितलेलं आहे। मात्र या साऱ्या गोष्टी होत नाहीत, तर आपण सर्वपित्री अमावस्येला जर या पितरांच्या नावाने पिंडदान वगैरे केलं किंवा तर्पण केलं तर यामध्ये सर्व पितरांना त्याचं फळ प्राप्त होत असतं, सर्व पितरांना मोक्ष प्राप्ती होत असते। आणि या पितृपक्षामध्ये ही जी सर्वपित्री अमावस्या ही सर्वात महत्त्वाची सांगितलेली आहे आणि सर्वांनी हे 3 कार्य नक्कीच करावे या सर्वपित्री अमावस्येला। ते म्हणजे कोणते? पहिलं जे काम आहे ते म्हणजे तर्पण। तर्पण हे आपल्या सर्व जेवढे काही आपले पितर गेलेले आहेत त्यांच्या नावाने तर्पण केलं जातं। तर्पण किंवा पिंडदान दोघांपैकी एक का असेना काहीतरी आपल्या घरामध्ये नक्की करावं, ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये पितृंचा आशीर्वाद प्राप्त होतो। पितृ भगवंताने सर्व गोष्टी त्याच्याकडे ठेवल्या आहेत, मात्र 2 गोष्टी पितरांकडे ठेवल्या आहेत। त्या कोणत्या? एक संतती आणि दुसरी संपत्ती। जर आपल्याला संतती ही आपली चांगली हवी असेल किंवा चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची प्राप्ती हवी असेल त्यासाठी, आणि आपल्याला जर संपत्ती पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा पितृंसाठी काहीतरी कार्य करणे हे तितकंच महत्त्वाचं असेल। दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे ब्राह्मण भोजन किंवा गरिबाला काहीतरी भोजन दान देणे किंवा अन्नदान करणे हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला पितृपक्षामध्ये ही जी सर्वपित्री अमावस्या आहे त्या दिवशी हे करायला पाहिजे। जे गोरगरीब आहे त्यांना जाऊन त्या ठिकाणी काहीतरी अन्नदान झालं पाहिजे। तिसरी जी गोष्ट आहे धूप दीपदान, म्हणजे नेमकं काय की आपले जे काही पितर गेलेले सर्व पितरांच्या नावाने आपण या सर्वपित्री अमावस्येला त्यांच्या नावाने दीप लावला पाहिजे, धूप जाळला पाहिजे आणि त्यांच्या नावाने काहीतरी दानकर्म नक्कीच करायला पाहिजे। जे वस्त्र असू शकतं, जे खाद्यपदार्थ असू शकतं, अन्न असू शकतं, अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पितृंना मोक्ष प्राप्ती होऊ शकते आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं फळ प्राप्त होऊ शकतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सर्वपित्री अमावस्येला सर्वांनी आवर्जून जे करायचं आहे ते म्हणजे गीतेचा 7व्या अध्यायाचं पठण। आणि हे केल्यानंतर आपल्या पितृंना अत्यंत शुभ प्राप्ती म्हणजे मोक्षाची प्राप्ती ही होत असते। त्यानंतर पितृसूक्त, हे पितृसूक्त जर पठन केलं तर आपल्या गेलेल्या पितृंना, पितृ याचा अर्थ काय की जे व्यक्ती आपल्या कुळातले आहे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि असे जे आपल्याकडे आशेने बघत असतात त्यांना म्हणावं पितृ। आणि पुत्र, जो पूत नावाच्या नरकातनं तारतो त्याला म्हणावं पुत्र। आणि अशाच पुत्राने पितृंसाठी काहीतरी करावं, यासाठी पितृसूक्त हे पठण, हे स्तोत्राचं पठण हे नक्कीच करायला हवं, ज्याच्याने आपल्या पितृंना सुखप्राप्ती होईल आणि त्यांना मोक्षाचे दरवाजे हे नक्की मोकळे होत असतील। आणि आपल्याला दुसरी गोष्ट संतती आणि संपत्ती दोघंही गोष्टींचा आशीर्वाद ते भरभरून देतील। या सर्वपित्री अमावस्याच्या सर्वांना शुभेच्छा आणि या सर्वपित्री अमावस्येला पितृंचे कार्य करून आपलं जीवन नक्की सुधरवून घ्या। नमस्कार।